Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 8. So today we are going to solve the two previous year questions of matrices. तर बघा आजचे जे दोन्ही प्रॉब्लेम आहेत त्यात आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे ए इन्व्हर्सच्या रिलेटेड हे दोन्ही प्रॉब्लेम आहे. तर बघा पहिला जो प्रॉब्लेम आहे तो पंजाब सीईटी 2003 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि जो सेकंड क्वेश्चन आहे तो महाराष्ट्र सीईटी 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर आधी आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ए इक्वल टू एक 2/2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे आणि ए इन्व्हर्सचा क्यूब काढायचा आहे आपल्याला. म्हणजे ए इन्व्हर्सची व्हॅल्यू काढायची आहे आणि त्याचा क्यूब आपल्याला करावा लागेल. ओके, तर बघा आधी आपण जे 2/2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे ते आपण लिहून घेतलेली आहे आणि ए इन्व्हर्सचा क्यूब आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला माहित आहे. तर ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे तो 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. म्हणजे ए इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए आणि ॲडजॉइंट ऑफ ए माहीत असायला हवा. ओके, तर डिटर्मिनंट आपल्याला कसा काढतो हे आपल्याला माहीत आहे. तो आपण इथे काढून घेतलेला आहे. 3 × 1 3, 0 × 2 0 म्हणजे 3 आणि ए इन्व्हर्सचा क्यूब काढायचा आहे. म्हणजे यातल्या प्रत्येक म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए आणि ॲडजॉइंट एचा आपल्याला क्यूब करावा लागेल. तर डिटर्मिनंट एचा क्यूब आपण सहजपणे काढू शकतो. 3चा क्यूब 27. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे ॲडजॉइंट ऑफ ए टर्म. बघा ॲडजॉइंट ऑफ ए काढण्यासाठी आपल्याला एक ट्रिक माहीत आहे जी आपण आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. इथे मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. बघा आपण सहजपणे काढू शकतो विदाऊट कोफॅक्टर काढता. बघा जे डायगोनल एलिमेंट्स असतात त्याला आपल्याला इंटरचेंज करावं लागते ॲडजॉइंट ए काढण्यासाठी आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट असते त्याला ॲज इट इज लिहावं लागते. फक्त त्याची साईन आपल्याला चेंज करावी लागेल. बघा इथे आपण 3 1 ला इंटरचेंज केला आणि 1 3 लिहिला आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे त्याला आपण ॲज इट इज लिहिला. फक्त जे 2 आहे त्याचा आपण साईन चेंज केलेला आहे. तिथे पॉझिटिव्ह आहे तर आपण इथे निगेटिव्ह लिहिलेला आहे आणि 0ला साईन नसते. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ॲडजॉइंट ए मिळालेला आहे. पण क्वेश्चन आहे ए इन्व्हर्सचा क्यूब म्हणजे ॲडजॉइंट एचा आपल्याला क्यूब काढावा लागेल. आणि ॲडजॉइंट एचा क्यूब काढण्यासाठी जो ॲडजॉइंट एची आपण मॅट्रिक्स आता फाइंड आउट केलेली आहे त्याला आपल्याला 3दा लिहून त्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आणि मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करते हे तुम्हाला माहीत आहे. बघा फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम. त्याचप्रकारे सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम, सेकंड रो इंटू सेकंड कॉलम. या अशा प्रकारे त्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागते. आपण ते या प्रकारे केलेलं आहे. यानंतर आपल्याला इथे ही व्हॅल्यू मिळालेली आहे. या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पुन्हा ही जी थर्ड मॅट्रिक्स आहे आपण ॲज इट इज लिहिलेली आहे. त्यानंतर पुन्हा या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि आपल्याला फायनल ॲडजॉइंट ए क्यूबची एक व्हॅल्यू मिळालेली आहे मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये. आपण बघा ॲडजॉइंट ए क्यूबची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि डिटर्मिनंट ए क्यूबची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यामुळे आपण ए इन्व्हर्सच्या क्यूबमध्ये ती पुट आउट करू शकतो या फॉर्म्युल्यामध्ये. बघा 1/27 ही व्हॅल्यू आणि ॲडजॉइंट एचा क्यूब या प्रकारे. ते आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा आन्सर हे ऑप्शन नंबर ए आहे. ओके, त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. बघा तर यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन असा आहे द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजे एक मॅट्रिक्स दिलेली आहे त्याचा तुम्हाला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. तर इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे इन्व्हर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये ॲडजॉइंट एची टर्म येते आणि ॲडजॉइंट ए काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढावा लागेल आणि तो कोफॅक्टर काढावा लागेल आणि त्या कोफॅक्टरचा ट्रान्सपोज करावा लागेल. बरोबर. तर ही एक लेंदी प्रोसेस आहे. तर आपण आज इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स 3/3चा काढण्यासाठी ॲडजॉइंट ए काढण्यासाठी म्हणजे इन्व्हर्स काढण्यासाठी ॲडजॉइंट ए लागतो आपल्याला. तो काढण्यासाठी आज एक आपण शॉर्टकट बघणार आहोत. ओके, तर बघा आज आपण शॉर्टकट बघणार आहोत. आपण इथे लिहून घेऊया. ओके, आधी दिलेली मॅट्रिक्स आपण ॲज इट इज लिहून घेऊया. त्याला आपण ए नाव देऊया. बघा 1 3 5 0 3 2 0 0 -1. बघा अशा प्रकारची दिलेली मॅट्रिक्स आहे. तर
ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला सुद्धा आपण लिहून घेऊया. आपल्याला तेच काढायचं आहे, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. तर बघा त्याचा फॉर्म्युला आहे 1/डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. बघा अशा प्रकारे ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे. तर या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट सुद्धा आपल्याला काढता येतो एक फॉर्म्युला थ्रू, पण आज आपण त्याची सुद्धा एक वेगळी मेथड बघूया. तर सर्वात आधी आपण ॲडजॉइंट ऑफ ए आपल्याला काढावं लागेल. ओके, तर ॲडजॉइंट ए काढण्यासाठी आधी आपण या मॅट्रिक्सच्या मदतीने, दिलेल्या मॅट्रिक्सच्या मदतीने आपण एक रफ मॅट्रिक्स काढू 4x4 मॅट्रिक्सची. त्यावरूनच आपल्याला ॲडजॉइंट ए फाइंड आउट करायचं आहे. तर ती 4x4ची मॅट्रिक्स कशी काढल्या जाते ते बघा. तर 4x4 मॅट्रिक्स तयार करण्यासाठी आधी आपल्याला जी दिलेली मॅट्रिक्स आहे त्याचा मिडल टर्म पकडायचा आहे. आपण कॉलम वाईज जाणार आहोत, पण 4x4ची मॅट्रिक्स तयार करताना ती आपल्याला रो वाईज लिहायची आहे. ओके, जसे बघा तुम्हाला कळेल. आधी जो हा मिडल टर्म आपण पकडलेला आहे तो आधी आपण असा लिहून घेऊया. त्यानंतर या मिडल टर्मच्या खालच्या डायरेक्शनने जायचे. या मिडल टर्मच्या खालच्या डायरेक्शनने काय दिसत आहे आपल्याला? 2 दिसत आहे. तो 2 रो वाईज म्हणजे इथे लिहायचा आहे. या 2च्या खालचा टर्म घ्यायचा आहे. 2च्या खालचा टर्म म्हणजे काय आहे? 0 आहे. या प्रकारे आपल्याला वरती जायचं आहे 0. आणि या 0च्या खालचा टर्म काय आहे? 3. बघा म्हणजे आपल्याला या प्रकारे पहिला रो मिळालेला आहे. आता या सेकंड कॉलम नंतर आपल्याला या थर्ड कॉलमवर जायचं आहे. थर्ड कॉलमवर जायचं आहे म्हणजे आपल्याला या 0वर पुन्हा हा वाला रूल अप्लाय करायचा आहे. या 0ला आपल्याला इथे लिहायचं आहे. आपल्याला सेकंड रो मिळत आहे. 0च्या खाली काय दिसत आहे आपल्याला? -1. तो इथे लिहून घ्यायचा. या -1च्या खाली 0 आणि या 0च्या खाली पुन्हा 0. हे या 2 रो झालेला आहे. आता रिमेनिंग रो कोणती राहिलेली आहे? रिमेनिंग कॉलम कोणता राहिलेला आहे? पहिला कॉलम. त्यामध्ये सुद्धा मिडल टर्म घ्यायची म्हणजे 3. या 3च्या खालचा नंबर कोणता आहे? 5. या 5च्या खाली काय दिसत आहे? म्हणजे 5 नंतर हा 1 घ्यायचा आहे. या 1च्या खाली कोणती टर्म दिसत आहे? 3. आता पुन्हा या नंतरचा कॉलम घ्यायचा म्हणजेच मिडल कॉलम, सेकंड कॉलम. तिथे पुन्हा मिडल टर्म घ्यायची 3, नंतर 2, नंतर 0 आणि 0च्या खाली पुन्हा 3. किंवा तुम्ही फर्स्ट रो ॲज इट इज इथे लिहू शकता अशा प्रकारचा ॲडजॉइंट काढण्यासाठी. बघा तर आपल्याला या मॅट्रिक्सवरून ही रफ मॅट्रिक्स काढलेली आहे आपण ॲडजॉइंट ए काढण्यासाठी. तर ॲडजॉइंट ए कसा काढतो ते बघा. ॲडजॉइंट एचा पहिला म्हणजे A11 हा टर्म काढण्यासाठी आधी आपल्याला या 2 रो किंवा या 2 कॉलम आपल्याला घ्यायचा आहे. हा आता इथे एक 2x2ची मॅट्रिक्स दिसत आहे आपल्याला. त्या 2x2 मॅट्रिक्सचा आपल्याला जो डिटर्मिनंट काढायचा आहे आणि जो डिटर्मिनंट येईल ती म्हणजे आपली A11ची टर्म. ओके बघा याचा डिटर्मिनंट काय येईल? 3 × -1 -3 आणि 0 × 2 0. त्यामुळे इथे आपल्याला फक्त -3 मिळेल. झाला म्हणजे A11ची टर्म आपल्याला मिळालेली आहे. A11 नंतर आपल्याला A21ची टर्म काढायची आहे. त्यासाठी या प्रकारे आपल्याला म्हणजे या दोन रो किंवा 2 कॉलम घ्यायचा आहे. त्याचा सुद्धा पुन्हा डिटर्मिनंट काढून घ्यायचा. 0 × 5 0, 3 × -1 -3 म्हणजे मायनस प्लस येणार म्हणजे इथे +3 येणार. ओके म्हणजे आपल्याला A21ची सुद्धा टर्म मिळालेली आहे. त्यानंतर A31ची टर्म काढावी लागेल. त्यासाठी हे इकडे शिफ्ट होणार. आता याचा सुद्धा डिटर्मिनंट काढायचा. 3 × 2 6, 5 × 3 15, 6 - 15 -9. ओके बघा या 3 टर्म मिळालेला आहे. त्याच प्रकारे आपल्याला आता A12 ही टर्म काढावी लागेल. त्यासाठी आपल्याला या 2 पकडावे लागेल, या 2 रो पकडावे लागेल. बघा 2 × 0 0, -1 × 0 म्हणजे याची इथे 0च येणार. आता यानंतर ही टर्म म्हणजे A22 मध्ये या 2 टर्म पकडावे लागेल. -1 × 1 -1 आणि 5 × 0 0. त्यामुळे इथे आन्सर येणार -1. ओके त्यानंतर A32 साठी हे पकडावं लागेल. 5 × 0 0, 2 × 1 2 म्हणजे इथे -2 येणार. तुम्ही हे डिटेलमध्ये डिटर्मिनंट काढून पाहू शकता. त्यामुळे तुमचं कन्फ्युजन दूर होणार की या टर्म कशा मी काढत आहे. बघा यानंतर A13 ही टर्म काढायची आपल्याला. त्यामुळे हे 2 पकडावं लागेल. 0 × 0 0, 0 × 3 0 म्हणजे इथे सुद्धा 0 येणार. ओके बघा आता A23 साठी या 2
0 इंटू 3 0, 1 इंटू 0 0, म्हणजे इथे सुद्धा 0 येणार. आणि या दोन टर्म लास्ट A33 ही टर्म काढण्यासाठी 1 इंटू 3 3, 0 इंटू 3 0, म्हणजे इथे 3 येणार. बघा, विदाऊट कोफॅक्टरचा फॉर्म्युला यूज करता आपल्याला ॲडजॉइंट ए मिळालेला आहे. आता ॲडजॉइंट ए ही टर्म मिळालेली आहे, पण डिटर्मिनंट ए आपण काढायचेच आहोत. तर बघा, डिटर्मिनंट ए सुद्धा या इथे आपल्याला वेगळ्या प्रकारे काढता येतो. बघा, त्यासाठी आपल्याला याचा आहे ना ॲडजॉइंट एचा फर्स्ट कॉलम पकडायचा आहे आणि जी दिलेली आपली गिवन मॅट्रिक्स आहे त्याचा पहिला रो पकडायचा आहे. ओके, बघा या प्रकारे. आता या पहिल्या टर्मचा या पहिल्या टर्मशी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे बघा, 1 इंटू -3 -3. आपण बघा डिटर्मिनंट ऑफ ए काढत आहोत वेगळ्या पद्धतीने, एक वेगळा फॉर्म्युला म्हणा की जे तुम्हाला म्हणायचं आहे. बघा, 1 इंटू -3 -3. आता 0 इंटू 3 0 येणार, 0 इंटू -9 0 येणार, म्हणजे याचं डिटर्मिनंटचा आन्सर काय येणार -3. बघा, म्हणजे आता डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळालेली आहे आणि ॲडजॉइंट ए ची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे. ती आपण ए इन्व्हर्सच्या या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए -3 मिळणार आहे जे आपण काढलेलं आहे. आणि ही ॲडजॉइंट ए ची टर्म -3 3 -9 आणि 0 -1 -2 0 0 3. बघा, हे आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे का? ए इन्व्हर्स बघा, -1/3 -3 9 0 -1 -2 आणि 0 0 3, म्हणजे ऑप्शन नंबर बी. बघा, म्हणजे क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आपल्याला ऑप्शन नंबर बी मिळालेला आहे. बघा, आपण 3/3चा इन्व्हर्स काढण्यासाठी आज एक शॉर्टकट बघितलेला आहे. त्यामुळे तुम्ही जे CETच्या एक्झाममध्ये जे काही अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम आले तर तुम्ही कमी टाईममध्ये अशा प्रकारच्या शॉर्टकटचा यूज करून आन्सर काढू शकता. तर थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.